नमस्कार शिक्षक मित्रांनो. शिक्षक शिक्षिका तुम्हाला आता जर टीटीचा फॉर्म जर भरायचा असेल तर प्रश्न त्यांचा असा आहे की सर शिक्षकांनी फॉर्म कोणत्या कॅटेगरीतून भरावा. नियुक्तीची कॅटेगरी वेगळी आहे आणि सध्याची कॅटेगरी वेगळी आहे. मग फॉर्म कोणत्या कॅटेगरीतून भरावा याचं मी तुम्हाला उत्तर देतो, पण तत्पूर्वी तुम्हाला मी थोडंसं सांगू इच्छितो. हे प्रश्न तुमच्या समोर आहे. नोटिफिकेशन मध्ये सांगितलेले आहे का? तर नाही, नोटिफिकेशन मध्ये काही सांगितलेलं नाहीये की शिक्षकांनी कशातनं फॉर्म भरावा, असं काही दिलेलं नाही. दुसरं, नियुक्ती वेळेस कॅटेगरी सर्टिफिकेट नव्हतं. सपोज असं म्हणूया आपण, नियुक्तीच्या वेळेस ओपन मधनं आपली नियुक्ती झालेली असेल, पहिली कंडिशन ओपन मधनं झालेली असेल. दुसरं, मग सध्या कॅटेगरी सर्टिफिकेट मिळाले. सध्या मिळाले म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल कदाचित यांना सर्टिफिकेट कोणती कॅटेगरी, कोणती मी एनी कॅटेगरी सर्टिफिकेट मिळालंय. फॉर एक्झाम्पल एससीचं असू शकतं, एसटी असू शकतं. फॉर एक्झाम्पल ओपन, त्यावेळेस फॉर्म बघा, कॅटेगरी सर्टिफिकेट नसल्यामुळे आपण ओपन मधनं फॉर्म भरतो, बरोबर आहे की नाही? मग आता कोणतरी कॅटेगरी सर्टिफिकेट तुमचं जे काय तुमचं ओरिजिनल असेल ते भेटलं असेल, किंवा असं म्हणजे आपण सर ईडब्ल्यूएस मला मिळालं आहे किंवा मिळत आहे, एससीबीसी मिळालेलं आहे किंवा मिळत आहे, किंवा अदर कोणतंही अदर सर्टिफिकेट तुमच्याकडे आता अवेलेबल आहे. ओके, फक्त लक्षात घ्या की सर्टिफिकेट ना, म्हणजे मुलींच्या बाबतीत, हे फिमेलच्या बाबतीत आहे, ते वडिलांच्या बाजूच लागतं. बघा, कास्ट ही वडिलांच्या बाजूच लागते, फिमेल कास्ट ही फादरच्या बाजूच लागते, बाकीची चालत नाही, लागत नाही. आता कास्ट लागू झाली, लसूने लागू पाहिजे होतं, लागू झाली, आत्ता लागू झाली. सर आत्ता मराठा आरक्षण संदर्भात मोठं आंदोलन झालं, त्यामध्ये मग आमचं ओबीसी झालं, आमचं ईडब्ल्यू झालं, एससीबीसी झालं, मिळालं सर आम्हाला. मग आता काय करायचं? कास्ट सर्टिफिकेट फॉर्म भरताना हवं हे मात्र लक्षात ठेवा. आता तुमच्याकडे लागेल ना फॉर्म भरताना, कास्ट कोणती ते टाकावं लागतं, सर्टिफिकेट नंबर टाकावा लागतो, आणि कधी मिळालं त्याची डेट पण टाकावं लागते. सो हे आता लागणार आहे. मग आता परत तो प्रश्न आपला आहे की सर फॉर्म नियुक्तीच्या वेळेस मी ओपन मधून फॉर्म भरला होता, ओपन मधनं निवड झालेली माझे शिक्षक म्हणून. मग आता माझ्याकडे कॅटेगरी सर्टिफिकेट असेल तर मी कशातनं फॉर्म भरू? तर 100% याचं उत्तर आहे की तुम्ही कशातनं फॉर्म भरला पाहिजे. तर याचं उत्तर आहे तुम्ही कॅटेगरीतून. जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल, कॅटेगरी सर्टिफिकेट असेल तर कॅटेगरीतूनच फॉर्म भरला पाहिजे, फॉर्म भरावा. बरं, ही एक्झाम कोणती मला सांगा? ही एक्झाम तुमची फक्त काय, पात्रता परीक्षा, याच्यावरती निवड आहे का तुमची? नाही, पात्रता आहे. पात्रतेबद्दल आता फॉर्म भरताना त्यांनी काय काय विचारलेले डॉक्युमेंट्स आहे, फॉर्म भरताना विचारलेले जेवढे डॉक्युमेंट्स आहे ते तुमच्याकडे आहेत ना, मग काय प्रॉब्लेम नाहीये. भले तुम्ही काय करा, तुमच्या स्कूलला, तुमच्या शाळेमध्ये तुमचे ऑथराइज कोणी पर्सन असेल ज्यांच्या मार्फत तुम्हाला हे सगळं निवेदन येतात टीईटीचे, त्यांच्याशी पण बोलू शकता तुम्ही, त्यांचाही कन्सर्न घेऊ शकता तुम्ही. पण माझ्या अभ्यासानुसार मला असं वाटतं की तुम्ही कॅटेगरीतून 100% भरायला पाहिजे, काहीच प्रॉब्लेम नाही. त्यांनी नोटिफिकेशन मध्ये असं काही म्हटलेलं आहे का? आतापर्यंत शिक्षकांनी, आता ही जी टीईटी दिली असेल, तिसरी चौथी टीईटी असेल, याच्यापूर्वी सुद्धा बऱ्याच शिक्षकांनी टीईटी क्वालिफाईड झालेले आहे. त्यांनी पण मला कमेंटमध्ये टाका, याच्यावर कन्सर्न काय तुमचा, तो मला कमेंटमध्ये टाका. जे ऑलरेडी क्वालिफाईड झालेत त्यांनी पण कन्सर्न टाका. सो माझं म्हणणं आहे की काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला भरा, काही प्रॉब्लेम नाही. सपोज त्यावेळेस तुम्ही वेगळी कॅटेगरी, आता वेगळी, कोणतीही पकडा तुम्ही, तुम्हाला फॉर्म भरता येईल आणि 100% फॉर्म भरता येईल. आणि मग फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला 55% काय इथे सूट मिळणार ना तुम्हाला. बघा, कॅटेगरीतून फॉर्म भरला तर तुम्हाला 55% मार्क लागणार ना. तुम्हाला माहिती आहे की आता टीईटीचा रिझल्ट पहिले 3.5% होता हायेस्ट, आता तो 11-11.5% आलेला आहे. आणि यात बराचसा मोठा हात इन द सेन्स फुलना फुलाची पाकळी म्हणूया, किंवा मार्गदर्शन पद्धतीने विद्यार्थ्यांना इथे आम्ही मार्गदर्शन केल्यामुळे मोठा रिझल्ट आलेला आहे. सगळं क्रेडिट आम्ही घेत नाही, पण त्यात मोठा वाटा तरी आम्ही घेऊ शकतो असं आम्हाला वाटतंय. मोठा हा टक्केवारी वाढलेली आहे. सो कॅटेगरीतल्या उमेदवारांना 55% मार्क घेणं म्हणजे काय, 150 पैकी 82 पाहिजे. जर का तुम्ही सर नाही जाऊ दे सर, कशाला गडबड करतात, मी ओपन मधनच भरते, ठीक आहे, मग हरकत नाही. तुम्हाला 150 पैकी किती मार्क पडावं लागतील बरं? 90 मार्क पडावं लागतील. 8 मार्कांचा फरक आहे, पण तो खूप मोठा आहे, लक्षात घ्या. उगाच त्या फंदात पडू नका ओपन मधनं फॉर्म भरायचा. मी सांगतो तुम्हाला, नसल आवडत, नसल पटत, तुमच्या स्कूलच्या ऑथॉरिटी पर्सनला विचारा तुम्ही एकदा. शिक्षण अधिकारी यांना विचारा तुम्ही. सोडा ते, पुणे परिषदेला कॉल करा, ते सांगतील तुम्हाला. पुणे परिषदेला कॉन्टॅक्ट नंबर आहे ना वेबसाईटला त्यांचा, त्यांना कॉल करा, ते पण सांगतील तुम्हाला. सो आय थिंक सो याच्यावरती तुम्हाला जर पटत नसेल थोडा थांबा, विचार करा. पण कॅटेगरीतून भरल्याचा फायदा होणार तुम्हाला, 8 मार्कांचा. नाहीतर मग काय होईल, 87, 85, 84 मार्क पडले, अनक्वालिफाईड, पात्रच झालं नाही, परत टीईटीची वारी चालू कराल तुम्हाला. तो नीट विचार करा, शांत विचार करा.
आणि मग निर्णय घ्या असं मला वाटतंय. नक्कीच, पण माझं ओपिनियन आहे, माझ्या अभ्यासानुसार तुम्ही तुमच्या आत्ताच्या सध्याच्या जी कॅटेगरी सर्टिफिकेट तुमच्याकडे अवेलेबल आहे त्यांनी भरा. एनसीएल लागत नाही, कास्ट व्हॅलिडिटी लागत नाही, डोमिसाईल पण लागत नाही, फॉर्म भरताना हे काही लागत नाही आणि नंतरही लागणार नाही. तुम्हाला एकदा क्वालिफाईड झाले ते सर्टिफिकेट घ्यायला तुम्ही जातात ना, जी माहिती आता फॉर्म मध्ये भरतात ना ती माहितीचे डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जावं लागतात. मग आता फॉर्म भरताना एनसीएल विचारलंय का, डोमिसाईल विचारलंय का, कास्ट व्हॅलिडिटी विचारली का, नाही विचारलं. हो, काळजी करू नका, जा फॉर्म भरून टाका आणि अभ्यासाला मात्र लगेच बॅच जॉईन करा. महाराष्ट्रात नंबर 1 काम करतोय आम्ही, हे मुलं बोलतात, आमचे विद्यार्थी बोलतात, आम्ही बोलत नाहीये. तुम्ही तुमच्या आजूबाजूला कोणी विद्यार्थी असेल ज्यांनी टीईटी क्वालिफाईड झाला असेल त्यांना विचारा इग्नाइट अकॅडमीने मला काय मदत केली. डायरेक्ट इनडायरेक्ट भरपूर सारी मदत महाराष्ट्रातल्या सगळ्याच विद्यार्थ्यांना झालेली आहे आणि गेली 5 वर्षापासून काम करतोय. 10वी बॅच टीईटीची आम्ही घेतो. 9वी बॅचला ज्या फॅकल्टीने शिकवली तीच फॅकल्टी आहे, दुसरी नाही. बाकी ठिकाणी सगळे ये जा ये जा ये जा, इथे तसं नाही. तेच आहे, तेच फॅकल्टी आहे, त्यांची स्वतःची पुस्तकं आहे, त्यांची स्वतःच्या नोट्स आहे, त्यांची स्वतः काढलेल्या टेस्ट सिरीज आहे. हे सगळं फॅकल्टीच्या अंडर ऑब्झर्वेशन चालतं, लक्षात घ्या. सो लगेच जॉईन करा. जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍप आणि बॅचची लिंक दिली आहे. सेपरेट सेपरेट बॅचेस पण अवेलेबल. ही बॅच सगळ्यांनी जॉईन करावी, हे पुस्तक सगळ्यांनीच घ्यावं असं मला वाटतं. डिपेंड ऑन यू. हे सगळं तुम्ही ऍपवरून परचेस करू शकता, बॅचेस जॉईन करू शकता. अडचण असेल ह्या नंबरला कॉल पण करू शकता. खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. आवडला व्हिडिओ तर लाईक करा, तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा. अजून काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये टाका. पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.